नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र एमसी सीईटी एक्झाम 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स मध्ये आपण ट्रिग्नोमेट्री सुरू केलं होतं. आज त्याचा पार्ट 2 आहे. आज आपण बेसिकच ट्रिग्नोमेट्री घेतो आहोत आणि 17 नोव्हेंबर पासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहोत. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र एमसी सीटी एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर मिळणार आहे 2 ते 3, टॉपिक वाईज प्रॅक्टिस एमसीक्यूज मिळणार आहे, फुल सिलेबस नोट्स मिळणार आहे जे तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकाल, फुल सिलेबस मॉक टेस्ट मिळणार आहे, फुल सिलेबस एमसीक्यू सिरीज मिळणार आहे, सोबत लॅपटॉप आणि वेब व्ह्यू सुद्धा मिळणार आहे. याची जी फीज आहे ती 5,000 रुपये आहे, पण खास तुमच्यासाठी ती 4,000 रुपये असणार आहे. त्यामुळे आजच एनरोल करा. तर चला तर मग टिग्नोमेट्रिक रेशोज आपण पाहिले होते. आणि म्हणजेच काय, देर आर बेसिक सिक्स रेशोज इन टिग्नोमेट्री दॅट हेल्प इन एस्टॅब्लिशिंग रिलेशनशिप बिटवीन साइड्स ऑफ राईट अँगल ट्रायंगल विथ द अँगल. तर ते काय म्हणतं, जो हा राईट अँगल आहे याच्यासोबत जे रिलेशनशिप बिल्ड करायसाठी आपल्याला याचा वापर केला जातो आणि थिटा नुसार आपण करतो आहे. राईट अँगल ट्रायंगलच्या फॉर्म्युलामध्ये आपण ते करतो आहे. ठीक आहे, हा बेस हायपोटेनियस. ठीक आहे, अशा पद्धतीने ते आहे साइन थिटा इज इक्वल टू परपेंडिक्युलर डॅश हायपोटेनियस आणि कॉस थिटा इज इक्वल टू बेस हायपोटेनियस. टॅन मध्ये काय असतं, तर परपेंडिक्युलर, ही परपेंडिक्युलर आहे डिवायडेड बाय बेस. हा त्याचा काय झाला, फॉर्म्युला झाला. ठीक आहे. द व्हॅल्यू ऑफ द अदर थ्री फंक्शन कॉट सेक अँड कोसेक. कॉटचा फॉर्म्युला काय आहे, तर 1/tan. मी तुम्हाला सांगितलं होतं मागे टॅन आणि कॉट, हा ना. ठीक आहे, सेकचं काय आहे, तर 1/cos कॉस थिटा. आणि कोसेकचं काय आहे, तर 1/sin. हे सगळ्यांनी पाठ करून घ्यायचं. साइन थिटा म्हणजे काय, 1/tan थिटा म्हणजे बेस डिवाइड बाय परपेंडिक्युलर. आणि सेकचा काय फॉर्म्युला आहे, तर हायपोटेनियस डिवाइड बाय बेस. आणि कोसिक थिटाचा काय फॉर्म्युला आहे, तर हायपोटेनियस डिवाइड बाय परपेंडिक्युलर. हे काय आहे, त्याचे फॉर्म्युलेज आहे. ठीक आहे, तर कॉटचं आपण लक्षात ठेवायचं 1/tan थिटा, सेक्सचं आपण लक्षात ठेवायचं 1/cos थिटा, कोसेक्सचं आपण लक्षात ठेवायचं 1/sin थिटा. त्यानंतर इथे आपल्याला सांगितलं साइन थिटाचं 0 येतं 0 डिग्री, साइन थिटाचं 30 डिग्री 1/2, 45 डिग्री 1/√2, 60 डिग्री √3/2, 90 डिग्री 1. ओके, 180 0, 360 0. त्यानंतर कॉस 0 डिग्री आहे 1, 30 डिग्री आहे √3 डिवाइड बाय 2, 45 डिग्री आहे 1/√2, 60 डिग्री आहे 1/2 आणि 90 आहे 0. आणि कॉस काय आहे, 1 आहे. नंतर टॅन आहे 0 डिग्री 0, 30 डिग्री आहे 1/√3, 45 डिग्री आहे 1, 60 डिग्री आहे √3 आणि 360 डिग्री आहे 0. नंतर कोसेक आहे 0 डिग्री नॉट डिफाईन्ड, 30 डिग्री आहे 2, 45 डिग्री आहे √2, 60 डिग्री आहे 2/√3 आणि 360 नॉट डिफाईन्ड. सेक थिटा आहे 1, 30 डिग्री आहे सॉरी 2/√3, 45 डिग्री आहे √2 आणि 60 डिग्री आहे 2. कॉटचं 30 डिग्री आहे √3, 45 डिग्री आहे 1 आणि 60 1/3, 360 नॉट डिफाईन्ड. ओके, हे काय झालं, हे आपले बेसिक फॉर्म्युले झाले. त्यानंतर लिस्ट ऑफ टिग्नोमेट्रिक फॉर्म्युलाज आपण पाहणार आहोत. टिग्नोमेट्रिक रेशो फॉर्म्युला, साइन थिटाचं काय होतं, अपोजिट डिवायडेड बाय हायपोटेनियस. कॉसचं होतं ऍडजसेंट डिवाइड बाय हायपोटेनियस. टॅनचं होतं अपोजिट साईड डिवाइड बाय ऍडजसंट साईड. ठीक आहे, कॉट डिग्रीचं होतं 1/tan म्हणजे ऍडजसंट डिवायडेड बाय अपोजिट. त्यानंतर सेक थिटाचं होतं 1/cos थिटा, हायपोटेनियस डिवाइड बाय ऍडजसंट. ठीक आहे, आणि कोसेकचं होतं हायपोटेनियस डिवायडेड बाय अपोजिट म्हणजे 1/sin थिटा. हे काय झालं, हे आपल्याला पाठ करायचे आहे. नंतर टिग्नोमेट्री फॉर्म्युला इन्व्हॉल्विंग पायथागोरस आयडेंटिटीज मध्ये काय आहे, तर साइन थिटा डिग्री साइन थिटा कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ठीक आहे, नंतर सेकंड फॉर्म्युला आहे टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. नंतर कॉट स्क्वेअर थिटा प्लस 1 इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. हे मेन 3 आयडेंटिटीज आहे, आपल्याला ते पाठ करायचे आहे. त्यानंतर साइन अँड कोसेक लॉ इन ट्रिग्नोमेट्री, तर A/sin A इज इक्वल टू B/sin B इज इक्वल टू C/sin C. ठीक आहे, त्यानंतर सी स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे A² प्लस B² मायनस 2AB कॉस C. ठीक आहे, त्यानंतर A² फॉर्म्युला आहे B² प्लस C² मायनस 2BC कॉस A. त्यानंतर B² फॉर्म्युला आहे A² मायनस A² प्लस C² मायनस 2AC कॉस B.
हे काय झालं याचा फॉर्म्युला. एबीसी काय आहे? यामधले लेंथ आहे, लेंथ ऑफ द साइड ऑफ ट्रायंगल, अँड एबीसी आर द अँगल ऑफ अ ट्रायंगल. ठीक आहे. तर ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आपण पाहिलेल्या. इन ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी अन इक्वेशन इज कॉल्ड आयडेंटिटी वेन इट इज ट्रू फॉर ऑल व्हॅल्यूज. तर एक इक्वेशन जे असतो तो प्रत्येक व्हॅल्यूसाठी ट्रू असतो, हे इथे सांगितलेलं आहे. त्यालाच आपण ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज म्हणतो, ज्यामध्ये आपण सम, डिफरन्सेस दोन्हीची आयडेंटिटी पाहतो आहोत. फॉर एक्झाम्पल, साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा इज इक्वल टू काय? अपोजिट बाय हायपोटेनियस आहे. ठीक आहे. डिवायडेड बाय ऍडजेसंट बाय हायपोटेनियस. हायपोटेनस. ठीक आहे. म्हणजे काय? हायपोटेनस कट झालं, अपोजिट डिवायडेड बाय ऍडजस्टंट, त्याचं काय आहे? हा आहे टॅन थिटा. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण त्या आयडेंटिटीज टाकत असतो. आणि टॅन थिटाची व्हॅल्यू काय झाली मग? साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. तर मग व्हॅल्यूज आपल्याकडे आहे, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1, टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 इज इक्वल टू सेक्स स्क्वेअर थिटा, आणि कॉट स्क्वेअर थिटा प्लस 1 इज इक्वल टू कोसेक्स स्क्वेअर थिटा. ठीक आहे. आता बघा, हाऊ टॉल इज ट्री. आता आपल्याला हे मोजायचं आहे की किती टॉल आहे. टिग्नोमेट्रीचं सांगते हे. तर पॉईंट सी जो आहे, हा बघ इथे आपण राईट अँगल ट्रायंगल काढलेला आहे. बॉय जो आहे तो पॉईंट सी आहे. ए बी जो आहे हा ट्री आहे. ए बी. ठीक आहे. ट्री जो आहे हा डिस्टन्स बिटवीन ट्री अँड बॉय. ठीक आहे. आणि अँगल ए सी बी जो आहे तो थिटा आहे. ते आपल्याला आता काढायचं आहे. तर कशा पद्धतीने आपण ते काढायचं बघूया. हा, इट इज डिटरमाइंड युझिंग द टँजंट फंक्शन. आपल्याला ते काढायचं आहे. थिटा इज इक्वल टू हाईट डिवायडेड बाय डिस्टन्स बिटवीन ट्री अँड बॉय. ठीक आहे. तर हाईट किती आहे? 30 आहे, आणि डिवाइड बाय टॅन 45. लेट आपण अज्युम करतोय की डिस्टन्स जो आहे ती 30 मीटर आहे, आणि अँगल जो आहे तो 45 आहे. ठीक आहे. तर टॅन 45चं काय होतं, ते जे आपण ते चार्ट पाहिलं त्याचं होतं 1. आणि हाईट किती आहे? हाईट आहे 30 मीटर. ठीक आहे. तर मग आपलं उत्तर काय असणार आहे? 30/tan45 जे आहे ते 1 असणार आहे. तर हाईट ऑफ द ट्री कॅन बी फाउंड आउट बाय युझिंग टिग्नोमेट्रिक फॉर्म्युला. हाईट त्याची काय असणार आहे? 30 मीटर असणार आहे. कारण tan45 डिग्रीचं काय होतं? 1 येतो आन्सर. हो ना? येस. अशा पद्धतीने आपण टिग्नोमेट्रिक फॉर्म्युलाज यूज करून आन्सर्स काढणार आहोत, आणि पुढच्या याच्यात आपण प्रॅक्टिस करणार आहोत क्वेश्चन्सची. त्यामुळे व्हिडिओ तो सुद्धा व्हिडिओ नक्की बघा. आणि येत्या 17 नोव्हेंबर पासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहोत. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता, किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.